सगळं सांगितलं. आता आपल्या 2-3 या मागच्या ह्याच्यामध्ये आलं की चक्र हा चक्र प्रकार काय आहे. कारण मी खूप वेळा ऐकलं, काही जणांच्या संवादामध्ये आलं, मी काही जणांशी असाच संवाद करत होतो की चक्र काय आहे. कारण आपण खूप देवांचे फोटो बघतो आणि देवांच्या फोटोच्या मागे एक सर्कल असं काढलेलं आपल्याला दिसतं, त्याला आपण चक्र म्हणतो. पण काही जणांच्या म्हणण्यामध्ये असं आलं की प्रत्येक इंडिव्हिज्युअल माणसाच्या मागे पण ते चक्र असतं, ते डेव्हलप करायचं असतं. प्रत्येकाच्या मध्ये ती ताकद यायला पाहिजे असते, त्याच्याकरता भरपूर काही प्रयत्न केले. तर हे खरं चक्र म्हणजे काय आहे तुमच्या दृष्टीने? चक्र म्हणजे काय? की तू जे म्हणतोस ते लाईट वगैरे ते बेसिकली ती औरा आहे. औरा म्हणतात किंवा ते काय, औरा म्हणजे काय असतं की तुझी जी इथरिक एनर्जी असते, ओके, ती त्याच्यामधनं हे होते. तुझं कर्लिन ग्राफ वगैरे म्हणतात ना आपण, रशियननी ते केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुझं ती औराचं हे दिसू शकतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याला तुला राग आला किंवा तुझं हार्ट जास्त ऍक्टिव्हेट असेल तर तुझा हार्टच्या कलरचं तुला दिसेल त्या बेसिकली. म्हणजे चक्र म्हणजे हे नाही, हे औरा इज डिफरंट. औरा इज कॅरिंग युअर एनर्जी. तो जो आहे तो ओरा आहे, तो जो आहे चक्र आहे ते वेगळं. चक्र, हा, तर चक्राचं काय आहे? ओके, चक्र म्हणजे काय माहितीये का, आपल्या शरीर जे बनवलेलं आहे ते चक्राला मी फॅकल्टी म्हणतो. म्हणजे हा मधला प्रकार आहे. तुझं पर्सनॅलिटी मी सांगितलं, इथरिक बॉडी, इमोशनल बॉडी आणि मेंटल बॉडी, या 3 याच्यामध्ये असतात. तमस, रजस आणि सात्विक गुण. आता ह्या बॉडीजचं बेसिकली तुझ्या माइंडमध्ये कॉन्शियसनेसला कनेक्ट करण्याकरता ही चक्र असतात. आता चक्र काय करतं की ह्या बॉडीतनं तुझे हे करतं आणि माइंड करतं, प्रोसेस करतं. ऍट द सेम टाइम ही सगळी चक्र आहेत तुझी, ही चक्र तुझ्या ग्लँडशी कनेक्टेड असतात. ओके, म्हणजे तुझं बघशील ना तर इथे पिनल ग्लँड, पिच्युटरी ग्लँड, थायरॉइड, पॅराथायरॉइड, थिमस ग्लँड, पॅन्क्रियास, ह्या सगळ्याशी जे ते तुझेसे हे असतात, कनेक्टेड असतात. त्यामुळे तुझं मटेरियल लाईफशी कनेक्शन्स, हे जे कॉन्शियसनेस आहे हे चक्राच्या थ्रू होतं. ओके, म्हणजे चक्र लाईक ब्लॉकेजेस म्हणतो किंवा आपण ते ऍक्टिव्हेट म्हणतो. तर खूप वेळेला काय म्हणतो की लेट्स से एक माणसाची पर्सनॅलिटी काय झालेली आहे की सायंटिफिक माणूस आहे, तर तो काय करतो, कॉन्स्टंटली आयब्रो चक्रात प्रोसेस करतो, पण तो इमोशनल याच्यामध्ये जास्त प्रोसेस करत नाही. तर त्यामुळे काय होतं की त्या इमोशनल पॅरामीटर्स तो लाईफमध्ये कमी प्रोसेस केल्यामुळे त्याचं काय होतं, त्याचे एक्सपिरियन्सेस कमी होतात किंवा त्याचं युटिलायझेशन कमी होतं. त्यामुळे त्याची डेव्हलपमेंट त्या चक्राची कमी होते. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट. मी